साहेब आले मला इथे नाही मग लाईट गेली आणि मला अवघड तुमचे टमाटे पाईप खोलला का पाईप खोलून ठेवा की नाही ते माणसं दुसरी आता थांबतात काय या काढा बरं या आंबेगाव नगरीचे कुशल नेतृत्व माती परीक्षण करण्यासाठी बकेट टाक बकेट पाटील मुसळे मी राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मी इथला एक रहिवासी शेतकरी आहे आंबेगाव येथे माझं 2 एकर टमाटा आहे 2 एकर टमाटामध्ये मी कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये खर्च केला ते खर्च त्याचा मुनाफा मला भेटलेला आहे कमीत कमी मार्केटला योग्य भाव न मिळाल्यास मला कमीत कमी 300 350च्या भावाप्रमाणे 400च्या भावाप्रमाणे कमीत कमी 400च्या भावाप्रमाणे मला एक 2 एकरमध्ये कमीत कमी 4 लाख रुपये 5 लाखाच्या आसपास हे माझे पैसे झालेले आणि हे बांधीव नसल्यामुळे मी दांडपाण्यावर ही शेती केली आहे बांधीव केला असला तर त्याला खर्च वाढला असते आणि उत्पन्न जास्त वाढलं असतं त्या 2 एकरमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवलेलं आहे अंदाज अजून उत्पन्न किती होण्याची अपेक्षा आता अजून बागेमध्ये माल आहे कमीत कमी या मालाला समजा योग्य जर असा जर भाव राहिला टेम्परेचरनं जर 7 जर कमी जास्त जर दिले तर 1 लाख रुपये होऊ शकतात अजून पण त्याच्यावरही बी उत्पन्न वाढू शकते भाव जर चांगला चालला हे वातावरणानं जर साथ दिली तर कमी 2 लाख रुपये बी होऊ शकतात आपल्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात केळी घेतली तर तुम्ही या फळबागेकडे का वळल्या म्हणजे केळीला योग्य भाव नसल्यास
या कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळते म्हणून त्याच्यामुळे याच्या मागं पडणे. असं हे काय परवडणं असा विषय काही नाही याच्यामध्ये. कमी खर्चात जास्त उत्पन्न, मार्केटला जर चांगल्या पद्धतीने जर भाव भेटला तर हे आपल्याला टमाटर परतड खाऊ शकते. काही लोक टरबूज इतर पिकं घेतात. योग्य टरबूजाला भाव भेटले ना का भेटू शकते ना. योग्य व्यापार लाईनमध्ये जर वरी मागणी झाली, कोण्या प्रकारचे उठाव जर झाला तर योग्य भाव भेटू शकते. या छोट्या पिकामध्ये भरपूर कमाई आहे. ऊसाला केळीला योग्य भाव भेटत नाही. आम्ही घरी दोघं भाऊ नोकरदार हे असे सगळे मिळून आम्ही टमाटर तोडता. आणि जास्त जर भाव जास्त असला, जर आम्हाला हे करायचं रोजदारी लावून आम्ही एक 12-13 रुपये 14 रुपयाच्या हिशेबाप्रमाणे आम्ही टमाटर तोडून मार्केटला विकण्याची तयारी ठेवतो. जमिनीवर असल्यामुळे कमीत कमी माझं उत्पन्न भाव असल्यामुळे, योग्य भाव भेटल्यामुळे मला 2 एकरमध्ये 6 लाखाच्या आसपास मला टमाट्याचं पीक झालेलं आहे. त्याने अनेक हे असे छोटे मोठे पिकं घेऊन आत्महत्या करून माझी सर्वांना विनंती आहे.